रावणवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। तंबाखू तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कारसह मुद्देमाल जप्त। रावणवाडी पोलिसांची रात्रभर गस्त, सुगंधी तंबाखू आणि मशिनरीसह 15.48 लाखांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक रावणवाडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत ढिमरटोला गावाजवळील एका शेतातून लाखो रुपयांचा सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे। या कारवाईत पोलिसांनी सुगंधी तंबाखू, पॅकिंग मशिनरी आणि एक 4चाकी वाहन असा एकूण 15,48,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। रावणवाडी पोलीस स्टेशनचे पथक 12 जूनच्या रात्री पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शशी किरण नावकार यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली। ढिमरटोला येथील एका शेतातील घरात काही इसम सुगंधी तंबाखूचा बेकायदेशीर साठा करून तो 4चाकी वाहनाने बाहेर पाठवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पोलिसांची रात्रभर फिल्डिंग। माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच त्या घराभोवती वेढा घातला। रात्रभर पाळत ठेवल्यानंतर 13 जूनच्या पहाटे 4:30 ते 6:45च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत मयूर मनोहर वाकडे राहणार वघाडा तालुका आरमोरी याला अटक करण्यात आली। एकूण जप्त केलेला मुद्देमाल सुगंधी तंबाखू, ईगल आणि होला ब्रँडचे तंबाखूचे पोते व पाकिटे किंमत 4.45 लाख, खुली तंबाखू 299 किलो, खुली तंबाखू किंमत 2.39 लाख, मशिनरी तंबाखू पॅक करण्याची ब्रँड, सीलर मशीन आणि मिक्स करण्याची जुनी मशीन किंमत 65,000 रुपये, वाहन पांढऱ्या रंगाची कार किंमत 8 लाख रुपये, इतर रिकामी पाकिटे आणि वजन काटे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशी किरण नावकार, पोलीस उपनिरीक्षक ओंकार धिंडे व त्यांच्या पथकाने पार पाडली। सिटी इंडिया न्यूजसाठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।